त्यानिमित्त मी आज व्हिडिओ करत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ करत आहे. तर आपण हे जे दृश्य पाहू शकता, काही दिवसांनी आम्ही हळदीच्या आणि पिकांच्या तोडण्याला ठरलेलं आहे. तर ही होळी आनंदाची म्हणजे पुढे जाणार आहे. सगळ्यांचा आनंद उत्साह आपण पाहू शकता. आणि पारंपरिक वाद्य आहे ती. डीजेपेक्षा हे वाद्य चांगलं आहे आणि ही नवीन पालखी केलेली आहे आम्ही त्यांची. एवढी मोठी पालखी आहे तिथं. तर सगळेजण आनंदाने वाद्य आहे. तर बघू शकता आपण सगळेजण आनंद घेतात ती पालखी देवाची. आणि समोर दिसतंय महादेवाचं मंदिर आहे. हे गावाकडून महाराजांनी फटाके पण बाजूला वगैरे ह्याच्यानुसार सगळे बंदोबस्त करतात. हे गावाकडून चाललेलं आहे. त्यानंतर असेच वरती म्हणजे मंदिरातून आरती आहे खंडोबाची. तर आपण बघू शकता पुढे गेल्यावर काही मंडळी चाललेलं आहे. हे पाहू शकता व्हिडिओ. त्यानंतर पावलावरती नाचताना भंडारा होतोय. यामध्ये माझा आवाज तुम्हाला येणार नाही, त्यामुळे मी हा नंतर व्हॉइस टाकलेला आहे व्हिडिओला. हे फटाक्यांचा जल्लोष बघू शकतो. आतिषबाजी चालू आहे. हे सगळेजण आनंद घेतात. पारंपरिक वाद्य हे खूप चांगले असतात डीजे त्याच्यापेक्षा. हे गाणं बघूया या काळाला. कृष्ण शिवरायांचा वाद्य चालतात. राजोत्सव
त्याला हे बघ गाडीमध्येच कुठलेली काय भावा कारण तिथे मोडून आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि खालून पालखी आलेलो आहे आणि मिरवणूक येत आहे. तर मी थोडं पुढे आलेलो आहे मंदिर दाखवलं. हे बघा देवाचं मंदिर बघा आतमध्ये ते कसे मिळवते ते सुद्धा दाखवते. आरतीसाठी सर्वजण आणि आरती चालू आहे. झालेली आहे. आता काठी मिरवणार आहे ती कशा पद्धतीने तर आपण काठी मिरवायला सुरुवात झाली.
वाचवली. आता आपली जत्रा संपलेली आहे आणि आपलं प्रस्थान चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.